रोडीज से बड़े शो के लिए बने वाले हैं, रोडीज तो छोटा शो हो गया उनके लिए। तो दादा क्या लगता है आपको, महाराष्ट्र मतलब मराठी बिग बॉस में जा सकते दादा? तो दादा जा भी नहीं सकते तो अपन ये रील एडिट करके वो उनको टैग करेंगे, लो इनको दादा की प्रोफाइल के लिए बहुत रील काढली बाबाचा डब्बा दिले तर मी लपून चुपून आपलं हमाली काम करायचा. मग एक दिवस त्याला माहित पडलं का हमाली काम, मला एवढं मारलो तर बेकार माय बाबा ना, मग तरी साईन करून घेतलं ते. तर बाप असतो जसा की पहिले मारझोड करतो नंतर लाडही करतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज केले मी 500 पूजाचं काम. लोक बरोबर बेरीज लावते 5 रुपयाने डायरेक्ट 5,000 माझ्या डोक्यात तेच चालू होतं की त्याला असं वाटते का नाही बाबा 5,000 आता लय पैसे कमावते का खायचे ते विचार नाही करणार. हा. पण त्याने म्हटलं अंडे खाला तरी भाऊ 5 आता 5 तो विचार करते की अरे बापरे एवढं शरीराचं काय होईल. हा नाही एवढं खाला ती काय म्हणते, तू 100 रुपयाच्या पुढ्या खाते त्याच्यात विचार नाही करत. आंबा खाल्ला की नाही? बा, आंबा तर खाले फळ आहे ना तू. अच्छा. नाही काही लोक असतात ना की आंब्यात जास्त शुगर असते, तर आपण आंबा नाही खाऊ ते काय आपण काय साखर टाकली आहे त्याच्यात. दादा रोज सकाळी चिकन खातात, संध्याकाळी चिकन खातात. खातो. मग तुम्ही चिकन खाऊन पण मंदिरात जाता का? नाही ज्या दिवशी जायचं नाही त्या दिवशी नाही खात. ज्या दिवशी मंदिरात जायचं असलं त्या दिवशी चिकन नाही खात नाही. मुलगी पाहायला जातात तर त्यावेळेस कसं असतं ना, लोक तामझाम दाखवतात खूप, अरे आमच्या घरी हे आहे ते आहे. तर तेव्हा वहिनीला माहिती होतं का तुम्ही हमाली करता म्हणून? पहिली गोष्ट सांग काय तोच काय म्हणते मग प्रतीक नावाचा काका म्हणते एक डायलेक्ट ठेवा म्हणते आपल्याला जसं म्हणते कोणतरी म्हटलं जय महाराष्ट्र मित्रांनो, मग तो डायलेक्ट लावून दिला मी जय महाराष्ट्र मित्रांनो. मी नाही का पहिले मराठीच बनव, पण जे आपलं हार्डवर्क आहे जिम आहे याच्यापासून नुसतं आपलं महाराष्ट्रच नाही तर इंडियाच नाही तर चीन पासून लोक मोटिवेट होऊन राहिले होते. आणि चीन पासून म्हणजे लोक मेसेज कमेंट हे करायचे, म्हणजे कमेंट त्याच्या भाषेत करायचे. तुमचा फेस कट आणि त्यांचा फेस कट ऑलमोस्ट असा सेम जुळा भाऊ म्हणते आम्हाला. आता मोठी पोरगी होती ना आणि ते काहीतरी असे शो होऊन राहिले होते आणि माझी मोठी पोरगी म्हणते आईले आई भाऊ म्हणते बाबा कधी जाईन म्हणते अशा टीव्हीवर म्हणते. आता माया काय म्हणते त्याले अहो म्हणे आपण कुठं म्हणे गरीब लोक म्हणे कुठं जातं म्हणे टीव्हीवर त्या म्हणे दिसन म्हणे नाही म्हणे बाबा दिसन ना म्हणे एखाद्या दिवशी टीव्हीवर. पहिले मी सुद्धीने काम करायचं आणि माझ्या छातीमध्ये पाणी झालं होतं, मला श्वास घेता नाही आलं होतं. आणि ज्या ठिकाणी झालो बंड्यात मी एका दवाखान्यात भरती होतो, तिथं माझी सिरियस तब्येत झाली होती, म्हणजे मला श्वास बी घेणं होता. पण मी ना आज हमाली कामालाचं नाव उच्च करून टाकलं. आज कुणी हर कोणी हमाल बंदाचं म्हणते नाही यार म्हणते आमच्या धक्क्यातला पोरगा आहे म्हणते. आणि मी त्या रोशनला सांगणार एकच का तू फिटनेसकडे लक्ष दे, जरी हमाली काम करत असेल तरी फिटनेसकडे लक्ष दे आणि आपल्या आई बाबाचं नाव रोशन कर. क्या बात आहे. आणि तोच हा रोशन आहे ज्यांनी फिटनेस कडे लक्ष दिलं आणि आई बाबांचं नाव रोशन केलं आणि स्वतःचं नावही रोशनच आहे त्यांचं. नमस्कार, मी अजय अजिंक्य. तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे जिथे गोष्टी असतात अनफिल्टर्ड. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असा तरुण येणार आहे ज्याची गोष्ट ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपण अनेक हिरो बघतो पडद्यावर, टीव्हीवर. आज आपला हिरो एक सामान्य घरातून आलाय. अमरावती जिल्ह्यातील वरुडा नावाचं एक छोटंसं गाव आणि रेल्वे स्टेशनचा माल गोदाम, जिथे लोक सिमेंटची पोती आणि धान्याचे कट्टे वाहून फक्त वजन मोजतात, तिथे या तरुणाने आपल्या शरीराला सोन्यासारखं घडवलंय. त्याने कधी तक्रार केली नाही, त्याने गरिबीला अडथळा मानला नाही, त्याने घाम गाडला दिवसा मजुरीचा आणि रात्री जिम मध्ये आपल्या स्वप्नांचा. हाच तो मुलगा ज्याने कष्ट आणि कसरतीला आपली ओळख बनवली. त्याने दाखवून दिलं स्वप्न बघायला मोठी जागा लागत नाही, फक्त मोठी हिम्मत लागते. आज हा आपला वरुड्याचा वाघ, पोतेवाला बॉडी बिल्डर थेट रोडीजच्या ऑडिशन पर्यंत पोहोचला आणि आजही तो आपल्या मातीशी जोडलेला आहे. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या फौलादी इच्छाशक्तीच्या तरुणाचं, जो मातीतून उठला आणि आकाशाला गवसणी घालतोय. तो येतोय रोशन भजनकर. रोशन, अनफिल्टर्ड विथ अजय अजिंक्य मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न जे सगळ्यांच्या मनात असणारा आणि प्रत्येक प्रेक्षक या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी उत्सुक असणार आहे की वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही बॉडी बिल्डिंग सुरू केली आहे? मी बॉडी बिल्डिंग तर समजा 2017 पासून चालू केली, पण मी जिम करणं हे वयाच्या 18 वर्षाच्या अगोदरपासून चालू केलेलं आहे. वयाच्या 18व्या वर्षा आधीपासून पहिलेच. आणि कशी काय गोडी कशी काय लागली तुम्हाला की आपण जिम मध्ये जावं, आपण बॉडी बनवावी, आपली बॉडी फार सुंदर दिसते? मला अजून नाही लागली गोडी, ती तुम्हाला कशी लागली? गोडी म्हणजे अशी लागली आहे ते. आणि मी म्हणजे शाळेमध्ये सगळ्यात म्हणजे एकदम स्किनी पोरगा म्हणजे ना पतला तो होतो मी. तो होतो त्याच्या बादने पोरावर मजा करायचे, कसा आहे रे तू मारा गिरायचे. पण ते त्या वक्ती साईन करून घेतलं. पण नंतर माझ्या भाऊ जायचा जिम मध्ये, त्याला पण एकदम मोटिवेट झालं. म्हटलं एक दिवस
तो बॉडी एक नंबर होती म्हटलं नाही दादासारखी बॉडी आपण बनायची. एवढं मोटिवेट झालं म्हटलं एक दिवस आपण अशीच बॉडी बनायची. सख्खा भाऊ सक्कानी चुलत सख्या कझिन. सगळ्या मंडळींना सांगू इच्छितो की रोशन दादा एक हमाल आहेत. ते सिमेंटचे पोते उचलतात आणि तेवढं सगळं करून सुद्धा दिवसभर काम करून संध्याकाळी ते जिम मध्ये जातात. तर मग तुम्ही वर्क लाईफ, जिम लाईफ आणि फॅमिली लाईफ कशी मॅनेज करता? सगळं मॅनेज म्हणजे कसं करतो मी, सकाळी उठून सगळ्यात पहिले आपले जॅकवर जाणं 4 वाजता उठून, मग दिवसभर आपलं काम करणं, त्याच्या संग आपलं जसं बॉडी बिल्डिंग करतो डाएट मॅनेज करणं, ते झाल्याच्या नंतर घरी आल्यावर थोडं मुलं संग खेळणं, त्याच्या बाद जिम मध्ये जाणं. आणि मित्र तर कोणी आपल्या लाईफ मध्ये आहेच नाही. एक मित्र आहे जो आपला रमन, तो म्हणजे रोडीस पासून जुळला आपला. त्याच्या पहिले होते मित्र पण टाइमच नाही भेटे ना. सकाळी 4 वाजता जाणं, संध्याकाळी 8 वाजता येणं, त्याच्या बाद घरची फॅमिली, आपलं जिम वगैरे सगळं सांभाळून रात्री 12 वाजे 1 वाजेपर्यंत आपलं पुरं शेड्यूल राहायचं आहे. म्हणून कोणाला टाइम नाही भेटे आपल्याला. बरं मला एक सांगा की आता आम्ही स्वतः हे जे काय म्हणतात साधारण मनुष्य आहे, तुम्ही महापुरुष झाले नाही असं आम्ही लोक साधारण मनुष्य झाले. आम्ही असं होतं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिस वर्क, संध्याकाळी घरी जाऊन असं वाटतं की आता काहीच नाही करायचं, झोपून जायचंय. तुम्हाला एवढी एनर्जी येते कुठून? जर तुम्ही सकाळी 4 वाजता उठून रॅक वरती जाता जसं तुम्ही म्हणत आहे तिथं, तुम्ही दिवसभरात किती पोते उचलून घेता तिथे? अंदाज नाही आहे काही. कधी 100 येते, 200, कधी तर डायरेक्ट 1000 येते. 1000 पोते. आपण अज्युम करू की मधातला आकडा घेऊ आपण 500 पोत्यांचं. जर तुम्ही काम केलं 500 पोते तर राहतेच म्हणा, राहतेच. मग 500 पोते असल्यावर तुम्ही संध्याकाळी जाऊन जिम कसे करता? माइंडसेट आहे माहिती, दिवसभर तसंच जिम होऊन जाते माणसाला. माझं माइंडसेट आहे का मी जोपर्यंत काम किती 1000 पोत्याचे काम केलं, मी जोपर्यंत जिम मध्ये जात नाही तोपर्यंत मला फ्रेश नाही वाटत. आणि जिम मध्ये मी 1000 पोतेचे काम केलं, जिम मध्ये गेलो का पुरा थकवाच गायब होऊन जाते. तो जे कमाला माझ्यात. बरं मला एक सांगा की सडनली म्हणजे असं असतात की प्रत्येक जण कोणालाच हमाल बनायचं नसते या जगात. प्रत्येक जण काही ना काही एम्बिशियस असतो. प्रत्येक जणाला आयुष्यात काहीतरी बनायचं असते. तुम्ही सडनली हमालीची लाईन कशी काय आली तुमच्याकडे? हमालीची लाईन म्हटलं तर कशी पकडली मी ना, म्हणजे माझे बाबा होते ते बी हमालीच करायचे आणि मी शाळा शिकायचो. आणि बाबा एकटेच कमावणारे, घरातले बहीण होती, 2 भाऊ आम्ही आणि परिवार, एवढं मोठं सांभाळणं एकट्या माणसाला भारी जात असते. पण नंतर मी कामाची तर वळण पहिल्यापासून होती. लहानपणीपासून म्हणजे पहिले फुलं तोडायला जायचं, मग हॉटेलात काम करायचं, कब्ब्याच्या धुवायचे, लोकांच्या गोष्टी प्लेटा थ्या धुवायच्या. पण ते पहिल्यापासून मामा उन्हाळ्याच्या शाळेत आपल्या उन्हाळ्यात सुट्टी लागते तेव्हा लोक मामाच्या घरी जाते, आम्ही हॉटेलात कुठेही काम करायचं. तर अशी वळण पहिल्यापासून, कारण की परिस्थिती निघालाय माणूस तर असं वाटतं की नाही आपल्याला काहीतरी नवीन काहीतरी करायचं आहे, आपण म्हणजे सपोर्ट करायचा आई बाबाले, हा पहिल्यापासून धरून होता आपला. आणि मग हमाली बाबा तर काम करेच, मग त्यांचा डब्बा घेऊन जायचा. शाळेमध्ये मी म्हणजे एवढं इंटरेस्ट नव्हता शाळेमध्ये पहिल्यापासून, शिक्षणात इंटरेस्ट नव्हता. तर मग बाबाचा डब्बा घेऊन मी म्हणणार बाबा एवढे ढोरासारखे कष्ट करते, मग आपणही सपोर्ट करावा. मग असंच मी चोरून, बाबा तर नाही जाऊ द्यायचे मध्ये, पण चोरून लपून मी काम करायचं असं कुठंतरी कोणाचे. म्हणजे वडिलांची इच्छा होती की तुम्ही शिकून काहीतरी झालं पाहिजे. पण ते परिस्थिती आपण त्या निघाला आणि बाबाचे एवढं मोठं ओझं पाहून माझी एवढी इच्छा नाही झाली की आपण शाळा शिकलाच पाहिजे आणि काहीतरी केलंच पाहिजे. तर मग बाबाचा डब्बा दिले तर मी लपून चुपून आपलं हमाली काम करायचा. मग एक दिवस त्याला माहित पडलं हमाली काम, मला एवढं मारलं होतं बेकार माझ्या बाबानं, मग तरी साईन करून घेतलं ते. मॅटच जाऊ दे, बाबा आहे आपल्याला म्हणतेच, कारण की मग त्याला माहिती होतं आता पोरगा हमाली काम करून चल ठीक आहे म्हणजे त्या हिशोबाने तुला जसं वाटतं तसं कर. पण बाबाला सपोर्ट करायचं मी, त्या टाकती चला बाबा मग तुम्ही दिवसभर काम करताय, मग अर्धा दिवस मी करत जाईन, अर्धा दिवस तुम्ही. अरे बापरे. ते एक मराठीतली छान सुंदर अशी कविता आहे की बाप स्वाभिमानी बाणा, बाप कण खरं कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. तर बाप असतो जसा की पहिले मारझोड करतो, नंतर लाडही करतो. बॉडी बिल्डिंग जो आहे तो, त्याच्या आधी आपण एका प्रश्नाकडे येऊया की तुम्ही हे जे पोते उचलता तर एका पोत्या मागे तुम्हाला इन्कम काय भेटते? म्हणजे दिवसभराची मजुरी काय असते तुमची हमाली केलेली? तसं पोत्याप्रमाणे आम्हाला 3 रुपये 45 पैसे एका पोत्याचे भेटते. 3 रुपये 45 पैसे. 100 पोते, 200 पोते, 500 पोते, 1000 पोते असे येते. आणि अजूनही इंस्टाग्राम आली, सोशल मीडियावर पाहतो मी. आज मी म्हणतो मी जय महाराष्ट्र मित्रांनो, आज केलं मी 500 पोत्याचं काम. लोक बरोबर बेरीज लावते 5 रुपयाने डायरेक्ट 5000 रुपये ते चालू होतं की त्याला असं वाटते का नाही बा 5000 रुपये आता लय पैसे कमाते, त्याला असं माहित नाही का इथं किती इथं टोली घ्यायला लागते. जो तुम्ही एकटे नसाल ना, पूर्ण पोत्यांमध्ये 2-3 जण मिळून एका हिस्सावर येते, एका हिस्सावर 500 पोते येते. अच्छा बापरे.
आणि लोकांना भरले इझी वाटते ते 5,000 रुपये वाले होते आज. पण ते 5,000च्या मागे किती टोले घेतले मलाच माहित आहे. 5,000 रुपयावरून आठवलं मला की जसं तुमचा परिवार आहे, फॅमिली आहे, की वहिनी आहेत, दोन मुली आहेत, आताच नुकताच एक झालेला मुलगा आहे. शिवा. मला सांगा की बॉडी बिल्डिंग ऍक्च्युली असं म्हणतात सगळेजण की खूप महाग सगळ्यात स्पोर्ट्स मोठा माग गेम आहे. है ना. मग तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करता, फॅमिली प्लस बॉडी बिल्डिंग? पहिल्यापासून तर आपल्याला एकच शौक होता, तो होता जिमचा. आणि जिमचा नंतर झाल्या लग्नाच्या अगोदर पासून मी कॉम्पिटिशन बी चालू केली होती. मग तिथून तो एक वेळा हारलो होतो मी. तिथून मग एकदम किडा चावला, नाही बापून आता काहीतरी ह्या क्षेत्रामध्ये नाव कमावायचं. आता जसं तुम्ही जिमला गेले, ठीक आहे, बॉडी बनवली, ठीक आहे, पण आपण कॉम्पिटिशन पण खेळू शकतो, आपण या क्षेत्रात सुद्धा करिअर करू शकतो. हे असाच माझा एक मित्र होता, मम्मीडन होता, नौशाद नावाचा. नौशाद. तो मध्ये म्हणायचा, यार एक वेळा रोशन तू कॉम्पिटिशन खेळून पाहिजे म्हणे. म्हटलं कुठं रे बा, म्हटलं आपण एवढं म्हणतो टेजर कुठं. पण आमच्या बंधाऱ्यात जेव्हा एक वेळा कॉम्पिटिशन झाली, मी तेव्हा विचार केला होता, नाही एक वेळा आपण तरी कॉम्पिटिशन खेळायची. पण त्या टेजर जायची आणि तिथं पोझिंग मारणं एवढ्या जणांच्या समोर सगळ्यात मोठी हिंमत पाहिजे. मी पहिल्यांदा गेलो तर एकदम विचार केला, अरे बापरे पाहिलं एवढी मोठी पब्लिक, आता कोणाला कसं काय मारू म्हटलं पोझिंग. तर मग तेव्हा कटलो होतो मी. तेव्हा कटलो तर मला माहित पडलं आपल्या अंगावर फॅट होता. तेव्हापासून मी कटलो तर एकदम जिद्दी पडलो, नाही बा आपण आता तर इथूनच काहीतरी करायचं आपल्याला करायचं. मग रोडानं मग रनिंग करायला धावायचं. हमाली काम बी करायचं, दुपारी सुट्टी झाली का मग धावायचं. डाएटचं नॉलेज नव्हता ना, तेले न मले फक्त फॅट लॉस करायचं आहे. तर मग काय, मग सलाद खात बसलो. महिनाभर सलादच खाल्ला होता मी ना. बापरे. घरचं पोळी भाजी सबन बंद करून टाकला, नुसतं सलादवर राहिलो होतो. मग तसं करता करता मग कॉम्पिटिशन खेळायला लागलो. दुसऱ्या कॉम्पिटिशन मध्ये मग माझ्या वेट मध्ये मी ना पहिलं मारलं होतं. तिथून म्हटलं मग समजलं का नाही आपण ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये नाव करू शकतो. पण दिवसभर हमाली करून, रनिंग करून साफ. मला तसं वाटतं की अर्धा फॅट तुमचं हमालीतच कमी तिथं है ना. पण ते फॅट तेवढं नॉर्मल होते. पण ते आपल्या टेस्टच्या हिशोबाने जशी कटिंग पाहिजे, पुऱ्या शरीरावर एक एक मसल पार्ट दिसला पाहिजे, ते नाही दिसत ना. बॉडी बिल्डिंग हा खूप महाग खेळ आहे, यासाठी लागणारं प्रोटीन खूप महाग आहे. मग तुम्हाला म्हणजे हे सगळं मॅनेज करणं किंवा त्यासाठी पैसे खर्च करणं तुम्हाला जमतं, म्हणजे मॅनेज होतं हे सगळं तुमच्या कामामधून? बिलकुल होते. कारण आजच्या कंडिशनने सांगतो, हर कोणी निघा पुडी खर्रा सगळेजण गुटखा खाते. 100 रुपये 200 रुपये कुठे कमावले शहरात नाही. बरोबर. मग मी प्रोटीन इंटेक आपला असं करतो, जसं की 5 रुपयाचे अंडर राहते. अगर आपण 100 रुपयाचे ते पुड्या खाल्ल्यापेक्षा 5 रुपयाने अंडे अगर हे खाल्ले, प्रोटीन इंटेक पुरा होते. आणि मेन म्हणजे दुसरं, शरीर आपलं चांगलं राहते. पुडी खर्रा खाल्ल्यापेक्षा कचरा खाल्ल्यापेक्षा खराब तर नाही होत. सांगायचं तात्पर्य हे आहे की तुमचा जो गुटखा आहे तो ऑलरेडी खूप महाग आहे ना, ऍज कम्पेअर टू प्रोटीन. गुटखा महाग आहे म्हणजे प्रोटीन स्वस्त आहे. प्रोटीन खा, शरीर चांगलं ठेवा, बॉडी बनवा आणि तंदुरुस्त राहा. आणि पब्लिकला अजूनही हेच वाटते, अगर गुटखा खायच्या ते विचार नाही करणार. पण त्याने म्हटलं अंडे खाला तरी भाऊ 5 तू विचार करते, अरे बापरे एवढं शरीराचं काय होईल. नाही एवढं खा लागते का, म्हणजे तू 100 रुपयाच्या पुढे खाते त्याच्यात विचार नाही करत. आयुष्मान खुराना एक ऍक्टर आहे बॉलिवूडचे, तर त्यांनी असं म्हटलं होतं की एक प्रोटीन स्कूप पचायसाठी 3 वर्ष लागतात. इज दॅट ट्रू और फॉल्स? नाही खरं आहे की खोटं आहे? खोटं आहे. 3 वर्ष कसे लागत? 3 वेळा अगर एक खूप आपण 3 वर्षाला पळसायला लागल तर डब्बा किती लागल, पुरा आपण खतम होऊन जाऊ. त्यामुळे त्यांनी ऍक्च्युली एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं, बरं प्रोटीन्स चांगले असतात बॉडीसाठी की वाईट असतात? कारण की झालं शेवटी ते आर्टिफिशियल प्रोटीन. नाही, प्रोटीन चांगलंच राहते. तुम्हाला सिंपलची गोष्ट सांगतो, डॉक्टर साहेब आपल्या जेव्हा डिलिव्हरीचा पिरियड ठरते बघितला तेव्हा त्याला प्रोटीन देते. तो डॉक्टर देते ना प्रोटीन, तेव्हा ते तिच्या पोटात बाळ राहते. बरोबर. आता तुम्ही किती वर्ष झाले प्रोटीन्स आणि जिम्स वगैरे करता? मी मला झाले 15 ते 16 वर्ष. 15-16 वर्ष. मग 15-16 वर्षापासून जर तुम्ही प्रोटीन घेताय, 15-16 वर्षापासून नाही घेऊन राहिलो. म्हणजे जसं जसं इन्कम चालू झालं तसं जसं मी चालू केलं. तर पहिले अंदाजन 2-1 वर्षापासून तुम्ही प्रोटीन घेताय? 4-5 वर्ष. 4-5 वर्षापासून. याचा लॉंग टर्म साठी, म्हणजे 4-5 वर्षापासून जे तुम्ही प्रोटीन घेताय, याचा लॉंग टर्म साठी काही साईड इफेक्ट आहेत का? नाही, साईड इफेक्ट नाही प्रोटीनचा. तुम्ही अगर चांगल्या कंपनीचा ब्रँडचा घेतला तर साईड इफेक्ट नाही. आणि कसं ओळखणार आहे चांगल्या कंपनीचा आहे, ब्रँडचा आहे? किंवा काही लोक म्हणतात की प्रोटीन पाण्यात टाकल्याबरोबर विरघडलं म्हणजे ते चांगलं प्रोटीन आहे, किंवा त्याचे गोळे झाले म्हणजे ते खराब आहे, स्टेरॉइड आहे, असं काही आहे? असं नाही, प्रोटीन मध्ये स्टेरॉइड नसते राहत. हे दुधापासूनच बनलं राहते. दूध कधी घातक नाही आपलं. अच्छा. जे दूध राहते ना त्याच्या दुधापासूनच प्रोटीन बनलं जाते. आणि प्रोटीन घेणं चांगलं आहे आयुष्य. बरोबर. आणि चांगल्या ब्रँडचं घेतलं तर चांगलं आहे. लोकल ब्रँड बी येते आणि लोकांनी कमी पैसे वाचवण्यासाठी नाही काय लोकल ब्रँड घेऊन घेते आणि त्याच्यात फसवणूक होऊन जाते आणि ते साईड इफेक्ट राहते. साईड इफेक्ट असतात. नॅचरल बॉडी बिल्डिंग आणि स्टेरॉइड म्हणजे इंजेक्शन वाली बॉडी ज्याला म्हणतात, ते डिफरंट काय आहे, म्हणजे डिफरन्स काय आहे त्यात?
तो जो काळ होता पहिला तो निघून गेला, जेव्हा ती नॅचरल होते आणि बंदे स्टोरेज सप्लिमेंट लय दूर झाली, हे सप्लिमेंट लय दूर गोष्ट आली, स्टोरेज लयच झाली. पण त्यात अगर सप्लिमेंट म्हटलं तर विचार करे त्या टाइमले, त्यात ती नॅचरल होती. पण आताच्या कंडिशन अशी गोष्ट आहे तर तुम्हाला जर स्टेजवर जायचं असेल तर इनहॅन्स तर कोणीच नाही राहत, सगळे इंजेक्शन वाले राहते. अच्छा. आणि नॅचरल बंदा टॉप 10 मध्ये मी नेऊ शकत. तुम्ही घेता का स्टेरॉइड? मी नाही घेतला अजून घेतलं नाही, कारण की माझं कामच तसं आहे त्या कामामध्ये. आणि मेन म्हणजे मी 15-16 वर्षापासून जे मेहनत करताय माझी मसल मॅसिलिटी झाली आतापर्यंत. ओके. म्हणजे आता तुम्हाला स्टेरॉइडची नीड नाही या सगळ्या गोष्टींची? अरे हे जरूरच नाही ना. आणि आपला मेन म्हणजे कॉम्पिटिशन आपण मी आतापर्यंत विदर्भ लेवलचेच खेळलेलो आहे, बाहेरचे अजून गेलो नाही, कारण की खूप सारे पैसे लागते त्या गोष्टीसाठी. बरोबर. आणि विचार डोक्यामध्ये विचार येते आपण बी मोठ्या मोठ्या स्टेजवर जायसाठी गेलं पाहिजे, कॉम्पिटिशन खेळलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वर्षभर तुम्हाला मेहनत करायची. मग त्या गोष्टीसाठी वर्षभर गेनिंग करायची, मग 2 महिन्याच्या बाद कटिंग करायची. मग त्या एका कॉम्पिटिशन जसं आता मिस्टर इंडिया झाला, IBB प्रो झाले, हे झाले, शेरू क्लासिक झाले, यासाठी अगर तयारी करायची असेल तर तुम्हाला वर्षभर तयारी करावी लागते. वर्षभर तयारी, गेनिंग आणि म्हणजे मग असं एखाद्या वेळेस असं आता जशी दिवाळी येऊन गेली तर मग फराळाचं खाल्लं की नाही? नाही. आंबा खाल्ला की नाही? आंबा तर खायला फळ आहे ना तू. अच्छा. नाही, काही काही लोक असतात ना की आंब्यात जास्त शुगर असते, नाही काय आपण साखर टाकली आहे त्याच्यात. ते फळ आहे किती बी झालं तरी. अच्छा, फळ कोणतंही गोड असलं तर चालतं. जसं की काही काही आता की आपण सीताफळ नाही खाल्लं पाहिजे. नाही खाल्लं पाहिजे. चहा पेल्यापेक्षा तर फळ तर खाल्लंच पाहिजे. अच्छा. जिम मध्ये जाणं हे फक्त बॉडी बनवण्यासाठी जाणं आहे की शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी जाणं आहे? शरीर स्वस्थसाठी. हे मी सेल्फिश होऊन विचारतोय, कारण की माहितीये का, मी ना आधी जिमला जायचोय का. माझी एक फ्रेंड आहे पल्लवी, ती जिम ट्रेनर आहे, ठीक आहे. तर जिम झाल्याबरोबर मी ना निघायचो बाहेर कुठेतरी मस्त तर्री पोहे, दही कलाकंदाचं खायचं. तर मग ती मला ओरडायची, अरे कॅलरीज तुम्हारी बढेगी, तुम ऐसा कर. मी तिला म्हणत होतो की भाई मी जिम याच्यासाठी येतो की मला अजून चांगलं खाता आलं पाहिजे, बॉडी नाही बनवायची. ओके. तुमचा दिवस सकाळी रेल्वे यार्ड मध्ये सिमेंटचे कट्टे उचलून सुरू होते आणि रात्री जिमच्या वेट्स बरोबर संपतो. तर या 2 वजनांमध्ये तुम्ही स्वतःला हरवल्यासारखं बघता का कुठे? नाही. मला नाही, मी टार्गेट ठेवलं का मला काहीतरी गोल अचीव करायची होती. मला एवढं मी आणि कधी कामावर फोकस नाही केला. एवढं काम केलं ना मग तो ऐकून जिम होईन का नाही होईन, थोडा वर्कआउट होईन का नाही, मी कधीच नाही विचार केला. फक्त माइंड मध्ये एक विचार केला तर मला यावर्षी कॉम्पिटिशन खेळायचे, तर मला मेहनत आतापासून चालू करायला. बरोबर. तर त्या वेट्स मध्ये तुम्ही बिलकुल हरवल्यासारखं नाही, फीलच नाही होत. ओके. दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा लोक तुमच्याकडे फक्त हमाल म्हणून पाहायचे, ठीक आहे, आता बॉडी बिल्डर म्हणून तुम्ही खूप मोठं नाव कमावलंय, तर कोणती व्यक्ती आहे जिच्यासाठी तुम्ही हे सगळं कष्ट घेतलेत किंवा हे कष्ट घ्यायचे आहेत? आता पहिले तर स्वतःसाठी गेले होते मी, आई बाबा स्वतःसाठी नाव घेऊ कमावत. पण आता मला 2 पोरी आहे, एक पोरगा आहे. मी आता केलं आपण स्वतःसाठी, पण आता त्याच्यासाठी करायचं. काय नाव आहे त्यांचं? मोठीचा आहे गौरी, दुसरीचा आहे राशी आणि तिसऱ्याचा आहे शिवा. तुम्ही भोलेनाथचे फॅन आहे वाटते. हो. हो का. बरोबर. एक प्रश्न अजून विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या डाएट मध्ये रोज नॉनव्हेज असतं तुमच्या डाएट मध्ये. ऍज पर मी दादांच्या रील बघतो आणि दादांना फॉलो सुद्धा करतो. दादा रोज सकाळी चिकन खातात, संध्याकाळी चिकन खातात. मग तुम्ही चिकन खाऊन पण मंदिरात जाता का? नाही, ज्या दिवशी जायचं त्या दिवशी नाही खात. ज्या दिवशी मंदिरात जायचं असलं त्या दिवशी चिकन नाही खात नाही. चलो बढिया. तुमच्या यशामागे तुमच्या आईच्या किंवा तुमच्या वाईफच्या हाताचा साधा आहार, म्हणजे जो घरी आपण जेवण बनवतो ते तुम्ही साधं म्हणजे नॅचरल देसी डाएट जसं आहे तसं तुमचं डाएट आहे. तर सध्या हे जे लोक म्हणजे समजा बिगिनरी असतात तर ते डायरेक्ट प्रोटीन घेऊन सुरुवात करतात किंवा क्रिएटिन घेतात किंवा स्टेरॉइड घेत असतील, की असतात ना कॉलेजचे मुलं की त्यांना लगेच बॉडी बनवायची आहे, इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी बनवायची आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? काही नाही, माझ्या देसी डाएट किती महत्वाची आहे? किंवा मी जागती मारून त्या टाइमला असं काही नव्हतं. कंट्रोलचा भात खायचा आणि आपले समजा स्प्राउट खायचे, मूग झाले, मोड झाले, चणे झाले, याच्यावरच मी पहिले प्रोटीन इंटेक पुरा केलेला आहे. आता ठीक आहे म्हणा, मी कमावतो आणि स्वतः डाएट वाईट मॅनेज सगळं करू शकतो. त्या टाइमला नव्हतं करत, पण घरीच मी आपलं घरच्या किचन मध्ये जे सामान भेटते आपलं त्याच्यातच बॉडी बनवली. मग घरच्या किचनच्या सामानात बॉडी बनवता येते? फॉर एक्झाम्पल आता आपण एक दादांकडून एक एक्झाम्पल घेऊया की मला एक सांगा, अज्युम करू की एक मी साधारण व्यक्ती आहे, ठीक आहे, माझ्या घरी
माझ्या किचन मध्ये असं काय आहे की जे मी खाल्ल्याने सुद्धा मी चांगली बॉडी मेंटेन करू शकतो. कोण नाही करू शकत. जसं की सोयाबीनची वडी आहे आपल्या घरी भेटते, बरोबर, मूग भेटते, हो. चना भेटते, बरोबर. मोड भेटते. कडधान्य तर तुम्हाला प्रोटीनचं जेवढे स्रोत आहे तुम्हाला सगळेच भेटू राहिले. घरातच भेटत राहतात. राहिलं आपलं कापसाठी तुमच्या घरी चावल भेटते, हो. आणि आपले फायबर साठी तर आपल्या घरी गाजर राहते, पत्तागोबी राहते, टमाटर राहते, काकडी राहते, ह्या गोष्टी सगळ्या घरीच भेटते. हो. बाहेर जायची जरूरतच नाही आपल्याला, घरीच भेटते आपल्याला. बॉडी अगर बनायची तर घरूनही बनते, पण तुमची बॉडी किचन मध्येच बनते. किचन मध्येच बनते. हा, बाहेर म्हणजे जिम मध्ये आकार. अरे तुम्हाला गोष्ट सांगतो, मसल जेव्हा आपण तोडतो, जिम मध्ये वर्कआउट केल्यानंतर मसल तुटते आणि त्याला राहते जरूरत त्यावरती प्रोटीनची. अगर आपण प्रोटीन नाही दिलं तर मसल छोटा होते. तर अगर तुम्ही त्याला खाऊ घातला त्याला चांगला मसल, तुमचा मसल दुसऱ्याशी डबल होते. डबल होते. हा, त्याची टिश्यू जे वाढते ना ते वाढून जाते, मग रिकवर होऊन जाते. तर आता तुम्ही कंट्रोलच्या भाताचं कंट्रोल राहत नाही, पण आतही उदाहरण दिलं. मी तुम्हाला सांगतो की कंट्रोलच्या भाताची जी खिचडी लागते ना ते खतरनाक लागते. ते बॉस तुम्ही स्वर्ग सुख आहे त्याच्यात. त्यासाठी तुम्हाला ज्यांच्या घरात रेशन कार्ड आहे त्यांच्या घरात जन्माला यावं लागेल, कंट्रोलचा भात खावा लागेल. आजही मी कंट्रोलचं चावल खातो, कारण की मला कंट्रोल हर महिने आणाच लागते मला. अजूनही तुम्ही कंट्रोल मजा येते, ते मजा येते ती गोष्ट नाही. आधी तरी कंट्रोलच्या खूप लाईन लागायच्या आता नाही लागत. पहिले आता काय करते म्हणजे लोक आता तेच कंट्रोलचं चावल आणते, इकून टाकते. आम्ही इकत नसतो, आम्ही घरीच ठेवतो, घरी खातो. आम्ही राशन कार्ड ज्यांच्या घरात होतो त्यांच्या घरात जन्म घेतला, तर आम्हाला माहिती आहे की कंट्रोल काय असते किंवा कंट्रोल मध्ये कसं जाऊन लाईन लावावं लागते. तसं तुम्ही केरोसिन घेतलंय का विकत? हो, त्या टाइमला गेलो आम्ही लाईनी. आपण जो कंदुड्याचा दिवा लावायचा तो घॅसलेटचा, तो त्या टाइमला पहिले लोड शेडिंग व्हायचं तर त्यावेळेस तो घॅसलेटचा दिवा लावायचा. पहिले केरोसिन भेटायचं, कारण की प्रत्येक घरात इलेक्ट्रिसिटी नव्हती, तर मग ते केरोसिननी दिवे पेटवायचे लोक. आम्ही त्या जनरेशनचे पुरातन काळाचे नाही बरं. आता तर मोबाईल पाहिजे, आता मोबाईल पाहिजे लागत. की तुमचं लग्न कोण्या वयात झालं? माझं लग्न झालंय 2018 मध्ये लग्न झालं. म्हणजे किती वर्षाचे होते तुम्ही? मी आता माझा जन्म आहे 92चा, आणि 92चा जन्म आहे, 18 मध्ये लग्न झालं. लग्न झालं, ओके. 16 तुमचं लग्न वयाच्या 26व्या वर्षी झालं. तर जेव्हा तुमचं म्हणजे मुलगी पाहायला जातात तर त्यावेळेस कसं असतं ना, लोक तामझाम दाखवतात खूप, अरे आमच्या घरी हे आहे ते आहे. तर तेव्हा वहिनीला माहिती होतं का तुम्ही हमाली करता म्हणून? पहिली गोष्ट सांगू काय, जे माझं लग्न झालंय ते लव्ह मॅरेज झालेलं आहे. अरे अच्छा, लव्ह मॅरेज झालेलं आहे म्हणजे कहाणीच वेगळी आहे आमची. म्हणजे बॉडी सलमान खानची आहे, बाकी शरीर मन पुरा शाहरुख खान वाला. हा, ते नाही मला समजत नाही. तर लव्ह मॅरेज झालाय आमचा. लव्ह मॅरेज असं झालाय की आमचं म्हणजे गावातलीच पोरगी आहे, जी माझी वाईफ आहे ते गावातलीच आहे, आणि हमाली काम करत. तिचे वडील मी बी हमाली काम करतो, आणि पहिल्यापासून माहित होतं कोणाच्या लिहिल्यात नाही कोणाच्या देण्यात नाही. आणि मी कॉम्पिटिशन करतो, त्याने माहित होतं हे काम बी करते, सगळं गोष्ट बरोबर आहे. आणि मी जेव्हा गेलो होतो रिश्ता मागाले, मी स्वतःच गेलो होतो, काय सांगत नव्हतं कोणाला, आई बाबाला कोणाला नव्हतं सांगत. गेलो मी डायरेक्ट, मी म्हटलं पुरीशी लग्न करायचं तुमच्या. म्हणजे नाही, हे असं चांगलं नाही म्हणे, तू चांगला पोरगा आहे. मी म्हटलं नाही, करायचं आहे मध्ये. त्या टाइमला झालं, माझे मित्र होते 2, त्याला जिम मध्ये ठेवून दिलं. मी म्हटलं तुम्ही जा जिम मध्ये, मी तो म्हटलं बात. मी आलो घरी, मग वापस बोललो, मी जिम मध्ये गेलो, वर्कआउट केला, मग घरी आलो, आई बाबाला असं बसवलं. आई बाबाला म्हटलं मी म्हटलं अशी गोष्ट झाली आहे, मला ती पोरगी आवडते, लग्न करायचं आहे. अरे तू अचानक मध्ये कसं सांगू राहिला म्हणे. थोडं झालं होतं ते सगळ्याच्या घरी चालते. बरोबर, पण तुम्ही त्यांच्या घरी गेले तर तिथे काही नाही झालं का? थोडासा एखादं मोठं कांड झालं? नाही, असं काही नाही. मी स्वतःहून गेलो, स्वतः म्हटलं असं डायरेक्ट वडिलांची बोलले तुम्ही? त्याला तेच आवडलं का नाही, पोरगा स्वतःहून आला. आणि त्या टाइमला सैराट पिक्चर निघाला होता, आणि त्या टाइमला सगळे लोक परत होत जाय. पण आमच्या डोक्यात जे माझी वाईफ होती ते म्हणजे आपण पळून, म्हटलं नाही मॅट झाली काय, आपण ही इज्जत कमाली म्हटलं, आपल्या मायबाबाची इज्जत म्हटलं पुरी खाली पाहिल्या अंत का म्हटलं. नाही म्हटलं पाहून म्हटलं आपण, मी शेतो म्हटलं थांब म्हटलं. पण गेलो मी घरी, डायरेक्ट असं बोललो, आणि त्याच्या मनाला वाटलं का नाही बा पोरगा स्वतःहून आला, काही केलं नाही. आणि मग असेच मग पाहुणे वगैरे आले, ते म्हणायचे पोरगा चांगला आहे म्हणे, करून टाकू म्हणे. आणि एकच काच होता, आम्ही लग्न करून दिलं. मग आमचं आता सुखात आहे दोघी फॅमिली. अच्छा, बरं दादा, तुम्ही एवढे फेमस झालेले आहात, ठीक आहे, सगळे लोक तुम्हाला ओळखतात, पण घरी गेल्यावर वहिनींचे आजचे बोलणे खाता का कधी? एखादी गोष्ट चुकली ते चांगलं आहे, ते उलट नाही, असं काही नाही. बोललं गेलं की एखादा फनीएस्ट किस्सा वहिनींसोबत की यार हा एकदम सांगण्यासारखा किस्सा आहे की हा सांगू शकतो मी. आता कसं आहे
ते घरची घर कहाणी वेगळीच राहत असते. हं. आता तिला माहित होतं मी कसं आहे, मला माहित आहे ते कशी आहे. हं. आमच्या दोघात कधी कधी भांडणं चालते डाएटच्या वाऱ्यात. सकाळी उठून मी एकदम आता सकाळी 4 वाजता उठायला लागते ना, हं. कधी कधी डोळ्या लागून जाते. हं. तर 4:30 वाजता उठते, मग 5 वाजता जाणं लागते. सगळ्या इन टायमर नाही येतील, मग तिला उठावं लागते. तिला उठवल्यावर मग ते डाएट करून तिला म्हणा की यार पटकन मला डाएट कर, म्हणजे जाता आहे लवकर. ते मग चिडचिड करते, एवढ्या लवकर कसे सांगू राहिले तुम्ही अचानक. मग आमच्या दोघात मग भांडणं चालते. मग कधी कधी मी तसंच जातो, मी कामावर मग सोडून देतो डब्बा. मग मी जसं कामावर जातो तर मग 1 घंट्यानं मग आपला डब्बा येऊन जाते चिकन. आणि हे कोण आणून देतं डब्बा? वहिनी आणून देतात? नाही तिथून दूर आहे ना, बडनेरात आहे ना, तर आमचं घर गावावर आहे. तर मग अजी माझे पुतणी वगैरे आहे, काही मित्र आहे, ते आणून देते मग ते आणून देतात डब्बा. नाही तर मग म्हणजे वहिनी काळजीनं डब्बा पाठवतात. पण भांडण किती हो, डाएटचे मजा. डाएट माझी बरोबर प्रॉपर. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हर कामयाब आदमी के पीछे एक औरत का हाथ होता है. तर तुमच्या मागे वहिनी आहेत असं म्हणणं आहे तुमचं. म्हणजे वेळेत तुमची डाएट सांभाळून घेतात, तुम्हाला सांभाळून घेतात, सगळ्याला सांभाळून घेते. तुम्ही इंस्टाग्राम वरती सडनली खूप फेमस झालेले आहात. तुमची कोणी म्हणते फेमस झाला या रोशन दादांच्या रील्सला मिलियन्स मध्ये व्ह्यूज जातात, पण माणूस अजूनही जमिनीवर आहे. बरं, मला एक सांगा की तुम्ही इंस्टाग्राम वरती रील्स टाकणं सुरू केलं, ठीक आहे, तर सडनली हे व्हिडिओ ब्लॉगिंग करणं आणि आपण हे इंस्टाग्राम वरती टाकून आपल्याला चांगले व्ह्यूज येऊ शकतात, किंवा आपली स्टोरी अशी आहे की जे लोक बघू शकतात किंवा लोकांना ती आवडेल, असं तुमच्या डोक्यात कसं काय आलं? असं एक मित्र होता माझ्या, तोही सोशल मीडियावर त्याचे 1 मिलियन फॉलोअर होते. मित्र होता एक, आणि मी हमाली काम करतो, त्याला मध्ये हमाली काम करतो. तो काय म्हणे, मला एक वेळा व्हिडिओ टाक म्हणे. तो टाकत जाणार म्हणे, कामाची व्हिडिओ म्हणे, चालते म्हणे आपली व्हिडिओ. पण मी त्याची लक्ष न देतलं. मग उन्हाळ्याचा असं टाइम होता की त्या टाइमले आमचे इथं काम जास्ती राहते सिमेंटचं. सगळे लोक बांधकाम करते ना, तर रोजची रॅक येते. सकाळी 4 वाजता येणे, संध्याकाळी घरी 8 वाजता 9 वाजता जाणे. मग मला टाइम नाही भेटायचा, ना डाएटचा ना झोपीचा ना कायचं. मी ना 2 महिने काम बनवतो, आपलं जिम बनवतो माझ्या कामाचे ना, जिम बंद करून ठेवलं होतं. मग एक मित्र आला, मला काय म्हणते, काऊन रे काय झालं म्हणे तुला? आता 70 किलोचा डायरेक्ट मी 7 किलोवर आलो. अरे बापरे. ना झोप ना जेवण ना काहीच नाही, नुसतं काम. रोजचे 700 800 1000 पोते रोजचे आहे ना. मग तर मग हे एवढ्या याच्यात मग शरीर बनणार कुठं, उलट कमी होणार आहे. बरोबर. तर माझ्या वजन कमी झालं, डायरेक्ट 60 किलोवर. मला एक जण मित्र म्हणते, काऊन रे काय झालं म्हणे? म्हटलं यार मी काम चालू आहे म्हटलं, म्हणून नाही. म्हटलं अरे म्हणे बिमारी असं म्हणे तुले. मग एवढं मला खराब वाटलं ते. त्याच्यानंतर मग महिनाभर चाललं तसं. महिनाभरच्या नंतर आमचं काम स्लो झालं. मग म्हटलं स्टार्ट करा ते आपल्याला. मग माझ्या डोक्यात एकच विचार आला, तो मित्र म्हणे टाकती आणि यार व्हिडिओ टाकजो म्हणे तू म्हणे. मी 1 वर्ष तर टाकले मध्ये. मग त्याची गोष्ट मला आठवली त्या वक्ती. म्हटलं चल म्हटलं आपण आता चालूच करू आलो जिम, तर आता आपण व्हिडिओ टाकू म्हटलं. पहिल्या दिवशी गेलो जिम मध्ये, व्हिडिओ बनवला आपला, तोच टाकून दिला रील. मग दुसऱ्या दिवशी कामावरचा असा पोते घेताना टाकला. आणि तिसऱ्या दिवशी मग असा बोलिंग ब्लॉगिंग चालू करू म्हटलं आपण. म्हणजे चालू केले. मग म्हणजे पहिले फक्त तुम्ही व्हिडिओ टाकले? हा, 2 दिवस. तिसऱ्या दिवस म्हणजे पहिल्या दिवशी मी जिमचा टाकला, दुसऱ्या दिवशी कामाचा टाकला, तिसऱ्या दिवसापासून ब्लॉगिंग चालू केली. तर आणि हा जय महाराष्ट्र आपला जो आहे, तकिया कलाम, जय महाराष्ट्र मित्रांनो. हा म्हणजे आम्ही असं बसलो होतो घरी. मी आटला, माझा जो पुतण्या होता तो म्हणे, काका म्हणे आता ब्लॉगिंग चालू करू राहिले, काहीतरी आपला डायलॉग घ्या म्हणे. म्हटलं कोणता डायलॉग घेऊ रे म्हटलं. कोणी जय सियाराम, कोणी म्हणे हा ठेव, कोणी म्हटलं नाही एक ठेव म्हटलं. तोच काय म्हणते मग प्रतीक नावाचा. काका म्हणते एक डायलॉग ठेवा म्हणते, आपल्याला जसं म्हणते कोणता रे म्हटलं, जय महाराष्ट्र मित्रांनो. मग तो डायलॉग लावून दिला मी, जय महाराष्ट्र मित्रांनो. आणि मग तो ब्लॉग चालू केले मी कंटिन्यू. मग एक 5 दिवस झाले होते. आणि एक जिम मध्ये मग आलो मी, आणि वर्कआउट करताना पोरगाला मागवलं. मला काय म्हणते, भैया बोलते आप डेली व्हिडिओ डालते, बोलते व्हायरल कब होंगे बोलते. म्हटलो 100 डालूंगा, एक व्हायरल करूंगा बोला. आणि तो झाला दिवस. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो 4 वाजता आणि इंस्टाग्राम खोललं. असं पाणी चालू बसलो. म्हटलं पाण्याची वाट उद्या म्हटलं पाणी पण मग कामावर जाऊ. मी इंस्टाग्राम खोललो. मी पाहिलं आपले फॉलोअर होते 1111 असे फॉलोअर होते. मला आकडा लय चांगला वाटला. म्हटलं आज लय जबरदस्त आकडा वाटला. त्याची स्क्रीनशॉट काढून स्टोरी लावली मी. स्टोरी लावली, कामावर चाललो गेलो. मग रॅक खाली गेला 9 वाजेपर्यंत. रॅक खाली झाला. मग आम्ही जो गाठचा डब्बा राहते ना, तो मागचा आला, त्याच्यात जाऊन बसून गेलो. माझे मित्र, मी आणि बंटी नावाचा एक मी, आम्ही बसलो. आणि मी विचार करून म्हटलं आज चला काहीतरी नवीन करायचं आहे म्हटलं आपल्याला. तर म्हटलं चला म्हटलं आपण आतापर्यंत किती वर्षापासून काम करू राहिलो आणि कसे काय कोणत्या कंडिशन मध्ये डाएट आपले मॅनेज करतो सगळं सांगू म्हटलं. तो एक व्हिडिओ बनवला मी ना. आणि दुपारी रॅक लागला. आणि 6 वाजता मी 2 व्हिडिओ टाकायचो, 2 या 3, एक सकाळी आणि एक दुपारी, एक संध्याकाळी. तर मी संध्याकाळी काय केलं, एक व्हिडिओ तो बनवला आपला
आणि इंटरव्ह्यू आहे तो सोडून दिला 6 वाजता. मी आपलं काम करू राहिलो गुच्छाप. मला माहित नाही व्हायरल झाला काही. मग मी काम झालं डायरेक्ट मग टाइम झाला होता. मग 8 वाजले ते कामावर. मग आपल्या एक थैलीत राहते टी शर्ट 1 डझन केळं खाल्ले डायरेक्ट जिम मध्ये. अरे बापरे. मग जिम मध्ये गेल्या वर्कआउट करताना मला सगळेजण माझं राहिले, अरे भैया बोले आपका व्हिडिओ चल गया बोले, व्हायरल हो गया बोले. मी एक वेळा जिम मध्ये गेला मग पाहत नसतो मोबाईल वर, कारण की आपल्याला टायमिंगची हिशोबाने करतो. मला 1 घंटा वर्कआउट खतम करायचे. मी वर्कआउट खतम केला मग पाहिलं तर बापरे म्हटलं खरंच व्हायरल झाले सगळं. मग तिथून मी पडलोटलो नाही. म्हणजे मी 7 आणि 8 दिवसात माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि किती मिलियन व्ह्यूज गेले होते त्याला? त्या एका व्हिडिओच्या आहे ना मला 40 ते 45,000 फॉलोअर झाले ते व्हिडिओ. बापरे बाप. एक व्हिडिओवर 40 ते 45,000 फॉलोअर झाले. बढिया. मग मला एक सांगा की सोशल मीडियाची तुमची इन्कम किती आहे? सोशल मीडियाची इन्कम मी तुम्हाला सांगू का, आता माझ्या घरावर बांधणं चालू आहे. आणि मी आतापर्यंत जे हमाली काम करते त्याचे पैसे आणि परिवार सांभाळणं सगळं मॅनेज करून मी माझ्या जेवढे ते पैसे, अगर मी इथून 2 वर्षानं माझं घर बांधलं असतं, पण आज माझ्या सोशल मीडियाचे ना आणि माझ्याजवळ जेवढी रक्कम होती तेवढी पण मी आज घर बांधून राहिलो. अच्छा, ठीकठाक. महिन्याचा आकडा माहित नाही पडीन, पण ठीकठाक इन्कम आहे. बरं, ठीकठाक इन्कम. घर चालते पण काम बी करावं लागते. कामही करावं लागतं. सोशल मीडिया असं नाही का आपल्याला पैसे भेटेल म्हणून, कारण ब्रँड आपल्याला असं नाही का हर महिन्याचे म्हणून. बरोबर. कधी कधी कसं आहे 1 महिना येते, कधी कधी येतही नाही. म्हणजे ब्रँडचं जरुरी नाही का तुम्हाला पुढच्या महिन्यात येणारच म्हणून. कोणते ब्रँड 3 महिन्यासाठी येते, कोणी 2 महिने, कोणी एका रील साठी येते. अच्छा. आणि पर रील तुम्ही किती चार्ज करता? असं काही नाही आहे, ते सांगू नाही शकत मी. ऑन कैमरा नहीं बताया जाएगा. अगर जानना है तो पहले अकाउंट में पैसे डालो बाद में बताएंगे, फिर बताएंगे. बरं, सडनली तुम्ही तुमचे ब्लॉगिंग जे आहे, जे जुनी रील वगैरे मी बघायचो ते सगळ्या मराठीमध्ये होत्या आणि तुम्ही आता हिंदीमध्ये रील बनवता. हिंदीमध्ये कसं काय झालं? का बरं असं कन्वर्ट केलं तुम्ही? एक तर मला आधी असं वाटलं, तुम्ही जय महाराष्ट्र म्हटलं तर की मला असं वाटलं तुम्ही मनसैनिक आहात किंवा त्यांच्यापासून इन्फ्लुएन्स झाले असतात राज साहेबांपासून. राज साहेब कलाकारांना खूप प्रोत्साहन देतात, तर मला असं वाटलं की तुम्ही मनसैनिक आहात. नाही, असं काही नाही. आपलं राजकारण समजत बी नाही आणि मेन म्हटलं टायमिंग नाही आपल्यावर. अच्छा. आपलं सकाळपासून उठून काम धंदे याच्याशिवाय फुरसत नाही भेटत, मग कुठं काय करता. तर मराठीचं हिंदीचं कसं काय, मी नाही का पहिले मराठीच बनव, पण जे आपलं हार्डवर्क आहे, जिम आहे, याच्यापासून नुसतं आपलं महाराष्ट्रच नाही तर इंडियाच नाही तर चीन पासून लोक मोटिवेट होऊन राहिले होते. आणि चीन पासून म्हणजे लोक मेसेज कमेंट हे करायचे, म्हणजे कमेंट त्याच्या भाषेत करायचे, पण आपण तिला ट्रान्सलेशन करून समजून पाहिजे का नाही हे असे बोलू राहिले बा. त्याला भाषेने समजे आपली मराठी ना, मी हिंदी तर बोलूच नाही, मराठीतच बोलो. आणि त्याला एवढं समजे का नाही पोरगा आम्हाला काम करते आणि दिवसभर मेहनत करून आपला परिवार सांभाळते, बॉडी बिल्डिंग करते, एवढं जिम मारते. बरोबर. आणि म्हणजे आपला कंटिन्यूस वेगळा होता ना. मी म्हटलं विचार केला आणि सगळेजण कमेंट मध्ये करायचे भैया हमको समजता नाही मराठी, हिंदी बोलो. मग विचार केला मी ना, आपण म्हटलं महाराष्ट्राचं नाव तर मोठंच करून आलो. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला घेऊन समोरच चालू. आणि बाकीचे जे पोरं आहे यंग पिढी ते आपल्यापासून अगर सुधरून राहिले तर मग आपण हिंदी करून नाही बोलू शकत. बरोबर. आपल्यापासून 4 चौघावर मोठी होऊन राहिले. आज मी स्वतःहून नाही म्हणत असे, कारण की माझ्या संग आता असे पोरं येते तर दादा तुमच्याने मला नोकरी लागली, अगर तुम्ही नसते तर आम्हाला नोकरी नसतो, आम्ही आज शोका पाण्याचे येत असतो म्हणे. बापरे, असं ऐकून कसं वाटते ना, एवढं फील वाटते का नाही. माणसाने नाही का पैसा नाही का मला, लेकिन हे इज्जत कमावली नाही, हेच लय मेन आहे. तुमचा फेस कट जो आहे तो नाही का रामराम भाई साऱ्याने, अंकित भाई, काय नाव आहे त्यांचं, अंकित भाई. ऍक्च्युअली त्यांना नावाने नाही ओळखत, त्यांचा तकिया कलाम एवढा फेमस झालाय की रामराम भाई साऱ्याने, त्यांना त्यावरून ओळखतात की म्हणजे अंकित भाई असतील. तर तुमचा फेस कट आणि त्यांचा फेस कट ऑलमोस्ट असा सेम. तुझा भाऊ म्हणते आम्हाला सांगतो ना गोष्टी. आम्ही रोडीज मध्ये गेलो होतो ना, रोडीज मध्ये गेल्याच्या नंतर तिथं नाही का आता मी असं आपलाच नाईट पॅन्ट, टी शर्ट आणि चप्पल त्याच्याशिवाय आपण घातली नव्हती. आणि तिथे गेल्याच्या नंतर असं रोड रामराम भाई अंकित भाईच म्हणे मला. तुम्हाला प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की दादा ऑडिशन देऊन आलेले आहेत, ठीक आहे. ऑलमोस्ट होता राहिलाय, नेक्स्ट टाइम होऊन जाईल, डोंट वरी. बिलकुल. सॉरी, तुम्ही कंटिन्यू करा आता. आणि त्या ती म्हणजे असे लोक भेटायचे मला, अरे भाई अंकित भाई आप, अंकित भाई इतर कैसे. तर तुम्ही अंकित भाईला रोडीजच्या ऑडिशन मध्ये भेटले का? नाही, तिथे मी त्याच्या पर्सनल त्याच्या गावाला जाऊन भेटलो. गावाला जाऊन भेटले, ओके. आणि त्यांची मग त्यांनी तुम्हाला पाहिलं तर असं म्हटलं नाही का की बरं आमच्याकडे, तो त्याच्या भाषेत म्हणे तू भी बोले मारे जैसा दिखता है बोले, लेकिन बॉडी बोले तगडी बनाय बोले, असा म्हणे तो. अच्छा. पण तो बोलते आता, बोलती गेली मेसेजवर. हो का, मेसेज वगैरे चांगला बोलते. सही है बॉस, ये भी सही है.
की सडनली रोडीज मध्ये जाणं कसं काय समजलं की आपण रोडीज मध्ये जाऊ शकतो, किंवा आपली जी वर्क लाईफ आहे किंवा आपण जे करतो ते रोडीज साठी एकदम बेस्ट आहे? कारण ना काहीतरी टास्कफुल ऑडिशन्स असायला असतात त्याच्या. तगडा माणूस पाहिजे, त्यांना काहीतरी लाईफ स्टोरी पाहिजे. हे तर रोडीची नंतर झाली. असं मी आणि आई आणि माझी पोरगी जे होते ना टीव्ही पाहून राहिले होतो. मी नव्हतो टीव्ही पाहून राहिलो, ते दोघी जण टीव्ही पाहून राहिले होते आणि मी जिम मधून आलो होतो. माझी मोठी पोरगी होती ना, आणि ते काहीतरी असे शो पाहून राहिले होते. आणि माझी मोठी पोरगी म्हणते आईले, आई म्हणते बाबा कधी जाईन म्हणते अशा टीव्हीवर म्हणते. आता माया काय म्हणते त्याले, म्हणे आपण कुठं म्हणे गरीब लोक म्हणे कुठं जातं म्हणे टीव्हीवर, त्या म्हणे दिसन म्हणे, नाही म्हणे बाबा दिसन ना म्हणे एखाद्या दिवशी टीव्हीवर. पण एवढी खराब वाटली म्हणाली गोष्ट. म्हटलं यार, म्हटलं आपण एवढे हे करतो म्हटलं मेहनत, पण आपण म्हटलं नाही एक दिवस आपण टीव्हीवर जाऊच म्हटलं, कोणत्या ना कोणत्या शो मध्ये जाऊ म्हटलं. आणि मग त्याच्यानंतर जिम मध्ये गेलो तर मग आला ना मित्र रमण नावाचा, आणि तो रोडीची तयारी करून राहिला होता. आणि त्याच्यात काय झालं, त्याचा पायनी का ऍक्सिडेंट झाला त्याच्या संग, एक थोडा कांड झाला होता, त्याचा पाय लिगामेंट टूटला होता. आणि तो आला, दादा बोले यार मेरे साथ ऐसा हो बोले कि मेरा साला मैंने रोडीज के लिए तैयारी की थी बोले, लेकिन मेरे साथ ऐसा हाल खराब हो गया बोले मेरा, तो सारी मेहनत खराब हो गई बोले. तो मैंने यार बोले दादा बोले तुम जानो बोले. मैं कहा जाऊ यार, मतलब मेरे को साला बोला बडनेरे और अमरावती की सिवाय गए नाही बोला कभी. मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. तो म्हणे चला म्हणे मी येतो म्हणे तुमच्या तुम्हाला घेऊन चालतो म्हणे. आणि तो घेऊन गेला होता मला रोडीसले. रमन जो आहे तो इथं बॅक ऑफ द कॅमेरा बसलाय आणि मला रोडीसवर घेऊन जाने वाला हा माणूस. हाँ ये आदमी ये बंदा है, अभी मैं भी इसके साथ जुड़ जाता तो मेरे को भी कहीं ना कहीं लेके जाएगा. नहीं याले का दादा की जो मेहनत थी वो देख के मैं दादा को पहले ही बोला था कि दादा मैं जब तैयारी कर तब मैंने बोला दादा को कि दादा आप रोडीज के लिए बने हो और आप रोडीज में जाओ. पहिली गोष्ट नाही का येले नाही का माहित नव्हतं का मी हमाली काम करतो म्हणून. जेव्हा मी रील टाकणं चालू केलं, हा म्हणा अरे दादा बोले तू हमाली काम करते का बोले. जिम में तैयारी कर रहा था उस टाइम में, मेरी भी बॉडी ठीक ठाक थी उस टाइम पे. तो दादा जिम में मेरे को लगता था दादा बहुत अच्छे घर से होंगे, दादा का लुक वुक दादा होंगे एकदम करोड़पति. दादा मोटी पर मैं दादा को फॉलो करता था. दादा पहले काम कुम कर डालते नहीं थे कुछ भी. फिर दादा ने रील डालना चालू करे. जब रील डालना चालू करे तब मैंने बोला अरे ये आदमी हमारी काम करता है यार, साला इतनी खतरनाक पर्सनालिटी देखे बोला ये रोडीज मटेरियल है. तब मैंने दादा को बोला था कि दादा आप बिल्कुल जा सकते. दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की काय असते ना, माणूस चांगल्या नशिबाचा धनी पाहिजे. एक तर तुम्हाला संगत चांगली भेटली पाहिजे, मित्र चांगले भेटले. मला नाही पहिल्यापासून एक मित्र चांगले भेटले. तर हा मला आणि हा सांगतो ना, आम्ही इथून गेलो होतो ना, समजा रोडीज मध्ये जायच्या पहिले इथं आमचे 40 का 44,000 फॉलोअर होते. रोडीज मध्ये गेल्यावर तिकडून आल्यावर किती हजार झाले फॉलोअर आमचे? किती 1 मिलियन डबल झाले. अरे बापरे, 88-84,000. हा बढिया. तर तेच माझं तेच आणि म्हणजे माझ्या साथी म्हणजे असं आहे का मला इथून याच्यापासून दिशा भेटली, कारण चला बा. आणि म्हणजे एक तर पॉईंट भेटला होता मला माझ्या पोरीपासून, आणि बाबा तिथून मला ती गोष्ट रुतली ती. दुसरा हा भेटला मला रमण रोडीज मध्ये, चलो बोलले मला की मॅडम चला आता आपल्याला भेटले म्हटले, आपली लाईन दिसू राहिली आता कोणत्या ना कोणत्या सोबत. आणि रोडीज मध्ये गेल्यावर मी 4 ठिकाणी आम्ही ऑडिशन, दादा म्हणे बोले चारो जगा चॅलेंजिंग बोले, दिल्ली, चंदीगड, पुणे, हैदराबाद हे आम्ही सगळीकडे गेलो. आणि तिथं सगळीकडे कटलो मी, कारण की आपली हिंदी कमजोर आहे. आपण आहे मराठीवाले, तर मराठीमध्ये, आणि ती आता ब्लॉगिंग बी चालू केली तर हिंदी, तर आपली हिंदी स्ट्रॉंग झाली पाहिजे थोडीशी. आपण जिथे गेलो रोडीज मध्ये गेलो तर आता म्हणजे इंटूर असं आपलं नटला नाही पाहिजे का, इंटूर गेला त्याला आवडला पाहिजे. आपण अगर मराठीमध्ये म्हटलं असतं त्याला समजलं नसतं. मला हिंदीमध्ये म्हणजे जो आपण जे जर्नी होती मायावली ते सांगायची होती त्याले, पण ते सांगू नाही शकलो मी, आणि तिथंच मी कटलो 2-3 वेळा. अच्छा 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 अच्छा. म्हणजे आता तुम्हाला जसं चायनावरून तुमचे लोक रील पाहतात, तर मला असं वाटतं की दादा आता तुम्ही ना थोडंसं हिंदी आणि इंग्लिश सगळं ग्रॅपअप करून. मला इंग्लिश तर समजतच नाही, मला इंग्लिश समजायला रमणले बोला तुम्ही काय म्हणून. रमण दादा तुमचा तो सारथी आहे, बिलकुल अर्जुन आहे तर तो कृष्ण आहे दादा. तुमचा रथ ओढणारा बरोबर घेऊन जातो तुम्हाला की दादा इधर जाणे काय. सही आहे यार. रमण तुम्ही बघितलाच असेल, रमण खरंच रमण आहे, रमणीय असा चेहरा आहे रमणचा. आणि असंच नाही का, ते झाले एवढ्या नंतर झाले नंतर आम्हाला एक कॉल आला होता रोडीज मधून, त्या टाइमला का तुम्ही प्रँक व्हिडिओ बनवा म्हणून. प्रँक व्हिडिओ बनवला आम्ही. प्रँक व्हिडिओ बनवला जसं रमणले सांग यार म्हटलं, रमण म्हटलं रोड उनका फोन आहे म्हटलं. आता म्हटलं यार म्हटलं प्रँक व्हिडिओ सांगू राहिले म्हटलं, आम्ही म्हटलं दवाखान्याचा प्रँक व्हिडिओ करू म्हटलं. म्हटलं रुको बोले मैं आ रहा बोले. एमपीतून आला म्हटलं हा गडी. एमपीतून म्हणजे ऍक्च्युली रमण इकडचा नाहीये, एमपीतला आहे तो. एमपीतला आहे. आणि मग इकडे अमरावती कसं येणं केलं? त्याची आई, त्याच्या आईचं माहेर घर आहे नाही. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे नाना नानीकडे असतात. तर मग तो तिथून आला आणि आल्याबरोबर घरी निघाला, डायरेक्ट माझ्या घरी आला. आणि मला काय म्हणते दादा बोले चलो बोलते आपण बोले प्रँक व्हिडिओ की चालू करणार पडेल. त्याने दुसऱ्या दिवशी सांगितलं ना मला प्रँक व्हिडिओ करून पाठवा लागते म्हणून.
तर रातोरात आम्ही फिल्डिंग लावली आणि युट्यूबवर पहिला ब्लॉग आमचा आला प्रँक व्हिडिओ. आणि प्रँक व्हिडिओ एवढा रिअल केला का तर ना डबल लग्न करायला लावलं डायरेक्ट यानं. आणि एक आमची मैत्रीण होती तिला घेऊन आम्ही प्रँक व्हिडिओ बनवला आणि पहिलाच व्हिडिओ आणि एकदम रिअल प्रँक कोण सांगितलं नव्हतं घरी का असं असं करणार आहे म्हणून. आलं घरी मोबाईल ठेवून दिले आपल्या अलग अलग जागी कोणाच्या हातात भांडण लावून दिले ना घरी. आणि मी पहिलेच म्हणून म्हणजे तुमचं लग्न करून यांना घरी आणलं तुम्हाला? हो. अरे याने नाही आणलं हा घरी, यानं भांडण लावून दिले घरी. हा घरी दादा मेरे साथ बात नाही कर रहे 2-3 दिनों से ऐसा वैसा. आणि मग माहिती मित्र होते दोघं तिकडे ना म्हटलं घरी गेल्यावर माझ्या तर 32 आहे म्हटलं बाबा आज तर कशी होणार. पहिलेच पाणी पण झालं घरी गेल्यावर माहित पडलं जसं पूर्ण एकदम भांडणं पुढे अंगाले पाणी लटलट कापून आले सगळे पुट्टे एकदम गरमागरम. तेवढ्याच्या सांगला प्रँक व्हिडिओ रोडीसवाल्याने सांगितला. आणि तो व्हिडिओ मी ना पहिला टाकला तो युट्यूबवर आणि त्याच्यावर 7 लाख व्ह्यूज आले. आणि वहिनीची रिएक्शन काय होती? तो अजून रिएक्शन अगर तुम्हाला युट्यूबवर जाऊन पाहतो रिएक्शन वाला व्हिडिओ एवढा खतरनाक आहे. रिअल गेलता डबल. आणि ज्या पुरीला आणलं तो तिने बी एवढं घेऊ लागून तर तिच्या मधून आता मला बी मारते रे भाई. जटापटा बोलून बोलते बाबा ती अशी नको खाऊन राहिली होती. तो अजूनही तो रिअल प्रँक आहे मला युट्यूबवर जाऊन बघा का नाही. त्याच्यावर पहिला ब्लॉग टाकला तर मी 7 लाख व्ह्यूज आले त्याच्यावर. बापरे बाप. आधी लोक काय गोल्डन बटन वगैरे आलं का? नाही सिल्वर. 70,000 फॉलोअर आहे आता फक्त. अच्छा. सबस्क्रायबर आहे. मग हे युट्यूबर सिल्वर बटन कधी भेटतं? ते म्हणते भाई 1 लाख झाल्यावर भेटते. 1 लाख झाल्यावर. पॉडकास्ट नंतर दादाचे 1 लाख व्ह्यूज झाले पाहिजे आणि महत्वाचे आहे ते झालेच पाहिजे. तुमचं भविष्य खूप ब्राईट आहे ऍज पर युअर जर्नी. सध्याची जी तुमची जर्नी आहे त्या जर्नीनुसार तुमचं भविष्य खूप ब्राईट आहे. तर तुम्ही भविष्यात स्वतःला कुठे पाहता किंवा हमाली सोडून तुम्ही दुसरं कोणतं तरी काम करू शकले असता त्यावेळेस किंवा आता तुम्ही करू शकता असं तुमच्या माइंडमध्ये काही चालतंय का? तुमचा माइंडसेट असा होतो का की यार नाही मी आता हे काम करू शकतो, मी इकडून स्किप अप करू शकतो, मी हे काम घेऊ शकतो? नाही पण असं काही मी आता सांगू तुम्हाला जरी मी ह्या कामापासून बनलो पण ह्या कामाला विसरू नाही शकत. बरोबर. आणि डोक्यामध्ये दुसरं कामाचं काही हे नाही आहे का आपण भविष्यामध्ये आता दुसरं काहीतरी करावं. मी म्हणणं एकच आहे का मी ह्या कामापासून बनलो तर आपल्या जवळ हिंमत जोपर्यंत होते तोपर्यंत करायचं आणि या कामाला विसरायचं नाही. कधी माणसानं किती मोठं झाला तर ज्याच्यापासून बनला त्याला कधी विसरायचं नाही. कधी विसरायचं नाही. टचवूड. मग तुम्ही भविष्यात स्वतःला कुठे पाहता? तुमचं विजन काय आहे? आता भविष्यात आपण तर हे आपलं भविष्य तर फिटनेस साठी देऊन दिलं आपण. आता 2 पोरी आहे माझी, 1 पोरगा आहे. त्याला ह्या फिटनेसच्या याच्यात आणायचं आहे आणि स्वतःच्या पायावर जसं मी उभं झालो तसं त्याला उभं करेन. तर एक क्रॉस क्वेश्चन इथे असं आहे की जसं तुम्ही फिटनेस मध्ये गेले तो तुमचा इंटरेस्ट होता. जर तुमच्या मुलीनी किंवा मुलांनी असं म्हटलं की नाही मला फिटनेस मध्ये नाही, मला दुसऱ्या कोणत्या गोष्टी, मला म्युझिक मध्ये रुची आहे, मला डान्सिंग मध्ये रुची आहे, तर मग त्यांना त्यांचं भविष्य ठरवायचा अधिकार आहे की नाही? जसा मला होता तसं ते तसं देईल. मग तुम्ही त्यांना वातावरण कसं देणार? फ्रीडमिस्टिक की तुम्ही रूल करणार नाही आपल्याला असं नाही असं करायचं? नाही त्याच्या हिशोबानं करीन. कारण की त्याला अगर आवडत असेल त्याचं भविष्य अगर त्याच्यात ग्रोथ होत असेल त्याच्यामध्ये सपोर्ट करा. बरोबर आहे. आवडता माया त्यांनी मी जसं बॉडी बिल्डिंग मध्ये जसं जिम मध्ये घुसलो होतो तेव्हा माया खिलापत होती तर नाही बा घरचेच लोक नाही बा तू कायली खातर एवढं अंडी चिकन असं होते तसं होते. नंतर मग माझ्या जो ऑपरेशनचा थोडासा कान झाला होता जसं पण मरता वाचला. डॉक्टरने सांगला म्हणजे बा तू जिम पासून वाचलाय तेव्हापासून मला सपोर्ट करायला लागला. कसं म्हणजे मी अंबाली काम पहिले मी सुद्धा काम करायचं आणि माझ्या छातीमध्ये पाणी झालं होतं. मला श्वास घेता नाही आलं होतं आणि ज्या ठिकाणी झालो बडण्यात मी एका दवाखान्यात भरती होतो तिथं माझी सिरियस तब्येत झाली होती. म्हणजे मला श्वास बी घेण्यात होता आलं आणि रात्री असं कळण्यात आलं होतं का माझ्या म्हणजे जीव गेला होता म्हणे. आणि तेवढ्याच्यात मग माझ्या भाऊ आणि माझी ताई आहे ना ती आली होती आणि तो पिक्चरचा सीन म्हणते ना छातीवर भुक्क्या मारते तो सीन करून मला उठवलं ते ना. आणि मी एकदम रात्री 3 वाजता उठलो होतो आणि एकदम विचार केला हे एवढ्या रात्री कशी आली. त्याला म्हणाला एवढ्या रात्री कशी आले? नाही म्हणे सकाळ झाली म्हणे. मी आयसीयू मध्ये होती भरतो आणि सकाळ झाली म्हणे. मी म्हटलं होत असं बा सकाळ आयसीयू मध्ये तर दिवस रात्री एकच वाटते. तर मी म्हटलं ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी माझी अजून सिरियस तब्येत झाली. मग तिथून मला अमरावती यायला लागलं बोंडेची. तिथं माझा इलाज चालला आणि मी चांगला झाल्यानंतर डॉक्टरने एकच सांगितलं तुमचा पोरगा वाचला तर म्हणे या जिमच्यामुळे म्हणे. अगर हा जिम नसता मारला असतं म्हणे म्हणजे साधा माणूस असता म्हणे तर तुमचा पोरगा तुमच्या हातात नसता म्हणे. बापरे. याला सपोर्ट करा म्हणे फक्त. त्या अगदीपासून माझे आई बाबा मला सपोर्ट करायचे. मग नंतर तर बाबाची डेट झाली म्हणा. पण अजूनही घरचे परिवार आता माझी ताई गी सगळेजण. आणि नंतर मी ताईला विचारलं होतं ताईला म्हटलं होतं म्हटलं तू ताईने सांगितलं होतं तुझ्या सांगा म्हणे त्या अगदी ती घटना झाली होती म्हणे. आम्ही रात्री म्हणे 3 वाजता आलो होतो म्हणे. बाबा लढू राहिले ते म्हणे एकटेच तू म्हणे एकदम सुस्त पडला होता म्हणे. तो श्वास बी नव्हता चालू म्हणे. पण ते छाती भुक्क्या मारल्याला उठला म्हणे. आणि मला ताई म्हणजे
सगळ्यात चांगली माहिती ताई सपोर्ट आहे. सिस्टम ताई बहिणी असणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. मी लहान आहे, माझी बहीण मोठी आहे, दुसरा नंबर माझा भाऊ आहे आणि सगळ्यात लहान मी आहे. तर जी माझी बहीण आहे ना एवढी खतरनाक आहे का मी थोडंस मला की झालं ना तर तुरंत फोन येते काऊन रे आता मी आता ऑपरेशन झालं होतं माझ्या वापस चालू केलं का घरी गमत नाही ना. मग तिला सांगितलं होतं मी कामावर चालू म्हणून मी चालू केलं काम जसं तिनं रील पाहिले तेव्हाच मला फोन आला तू कामावर गेला कसा म्हणे तुला सांगितलं मी आराम कर म्हणे मी आता नाही जात मग दुसऱ्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी फोन आला उचललाच नाही फोन मी आडला मी आता लय ताई कल्ला करते म्हणून पण कसं आहे ते घरी गमत नाही त्या कामावर बरोबर आहे. एकदम लगन लागले आणि त्याच्या बहिणीनं खूप सिक्युअर लाईन देतात आपल्याला. लय चांगलं की त्या आपली खूप जास्त काळजी करतात ते म्हणजे आई नंतर तर दुसरी कुठली आई असते ती बहीणच आहे. बहीणच आहे. बिलकुल. बरोबर. दादांचं ना एक गाणं आलंय भयंकर मोटिवेशनल सॉन्ग आहे ते रिअल आहे पण मी दिवसभर एक्सक्यूज द्यायचं की यार मी ड्युटी करतो मी संध्याकाळी घरी जातो आता माझ्याच्या जिम जाणं होणार नाही पण आता असं वाटतं ते गाणं पाहून की मी रोज जिमला चालले गेलेलंच बरं. तर ते गाण्याचं कसं काय जमलं की अचानक गाणं काढावं किंवा आपण गाणं गाणं म्हणजे शकतो? कसं आहे आता जशी कहाणीच होती आपल्यावर कहाणीच होती स्वतःची कहाणी म्हणजे जसं पहिल्यापासून कुणी मला मारलं होतं त्या गाण्यात जे दाखवलं ना सगळं रिअल होतं ते ओके म्हणजे जे महासंघ घडलं ना ते पुरी घडवली ती कहाणी त्याच्यात. अच्छा आणि असेच मग मित्र भेटले माझा जो मित्र होता रमन आपला तो म्हणे आपण दादा बोले गाणं बनाएंगे बोले आपली स्टोरी पे बोले म्हणलं, ठीक आहे आपण चला गाणं बनव मग म्हणजे तुम्ही आर्टिस्ट वगैरे कुठून मुंबईवरून हायर केले नाही आपले इच्छेच अमरावतीतले प्रॉपर एक जण माझा मित्र आहे आमच्या मित्राचा मित्र आहे जो तो दुकानात केस वगैरे कापते मालीचं काम करते हा. आणि दुसरा आहे शिक्षणवाला पोरगा हा. आहे जो गायक आहे रॅपर आहे आपला मालीचं काम करते गायक आहे तो शिक्षणवाला पोरगा आहे आणि तो म्युझिकवाला बंदा आहे तो बी शिक्षण करते. तर असे मी आपल्या अमरावतीतलेच पोरं हा, पकडले जमा केली, हा. आणि फक्त जो कॅमेरामॅन वाला आहे कारंजा अच्छा कॅमेरावाला कारंजा कारंजाचा. म्हणजे तुम्ही आणि विदर्भातलेच पोरं पकडले. एक गोष्ट सांगा तुम्ही आमच्या गाण्याला किती खर्च लागला असेल किती लागला? 1 लाख तर लागलाच असेल अंदाजन बस मग 20,000 रुपयात गाणं झालं आमचं म्हणजे सपोर्ट केला सगळ्यांना आम्हाला पण फक्त आमचं 20,000च गाणं झालं आणि गाणं एवढं जबरदस्त बनवून दिलं आणि आणि त्यातलं रॅप ऐकलं ना मी रॅपर आमचा गायक त्याला जशी कहाणी सांगली सेम तशी आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम मी गाणं ऐकलं ना तेव्हा लढलो तुम्ही तेव्हा बाबाची जे गोष्ट त्याने म्हटलं आहे ना तिथं सीन लढलो होतं कारण की ते बाबा सोडून गेले होते ना बरोबर. त्या टाइमला आम्हाला वेगळंच चालता सीन तो बापाची छत्रछाया काही वेगळीच असते. पण आज माझे बाबा असते ना तर लय चांगलं वाटलं असतं त्याला प्राऊड वाटलं असतं नाही बाबा पोरांना इज्जत शाळा नाही शिकला त्या ती मारलं तुम्ही नाही दिले हमाली नको करू पण ते हमाली कामापासून आज त्या पोराची हे झाली नाव झालं. क्या बात आहे. मला तुमच्यासोबत बोलून फार छान वाटलं. इम्पॉर्टंट म्हणजे मी मोटिवेट झालोय बट मोटिवेशन पेक्षा डिसिप्लिन जास्त महत्वाचं आहे. दादा आज इथपर्यंत पोहोचले ते फक्त डिसिप्लिनमुळे की दिवसभर काम अगर मी आज त्या टाइमला अगर आता मी काय हमाली कामवाले लय बदलाम आहे लोक जो भी हमाली काम करत नाही त्याला समजते लोक सगळेजण बेवडे आहे दारू हो, दारू पितात. हमाली बेवडे दारू पितात राहते पण मी ना आज हमाली कामाल्याचं नाव उच्च करून टाकलं. आज कुणी हर कोणी हमाल बंदा जो म्हणते नाही यार म्हणते आमच्या धक्क्यातला पोरगा आहे म्हणते आणि हमाली कमावलेला आता कोणी म्हणत नाही असे का यार तू दारू पितो पण आज ते हमाल लोक जे दारू पिते ते सोडले ते बाप रे बाप त्याला मनाला होतली का नाही बा आपल्या युथ साठी म्हणजे हे जे हमाल लोक आहेत त्यांच्यासाठी एक प्राऊड फील करणारी गोष्ट आहे. जे आमचे बंदर धक्क्यातले आहे ना जे लोक दारू प्यायचे ना त्यांनी दारू सोडली आज ते म्हणते नाही आमच्या पोरांनी एवढं नाव कमावलं म्हणते आता आपण नाव खराब नाही केलं पाहिजे. खराब नाही केलं पाहिजे म्हणते. वा वा ही खूप प्राऊड मुवमेंट आहे ऍक्च्युली तुमच्यासाठी की तुमच्या आणि एका गोष्टी जे पोरं होते जे काम करत होते आता जशी मी हार्डवर्क करतो मी एकटाच नव्हतो असे लय जण करणार होते तर त्याने बी आता ब्लॉग बनणं चालू केले आणि टाकणार आहे लाईफ स्ट्रगल चालू करून दाखवणं चालू केले. आजकाल खूप ब्लॉगिंग होत आहे किंवा म्हणजे actually blogging ही चांगली गोष्ट आहे कारण की कोणत्याही कामातली जी मूळ समस्या आहे किंवा मूळ मजा आहे किंवा आनंद आहे तो ब्लॉगिंग मुळे माहिती दिवसभरात तुम्ही काय करताय दिसून किंवा रुची असते एखाद्याचे आयुष्य जाणून घ्यायची. जसं दादा जर बडनेरा रेल्वे स्टेशन वरती हमालीचं काम करत असतील धक्क्यामध्ये तर दादाच्या आयुष्यात रोज काय होते कसं सकाळी उठावं लागतं कसं जावं लागतं पोते कसे उचलावं लागतं दादा ती जादूसारखी टोपी घालून कसे फिरतात नाही म्हणजे आधी म्हणते ती भजी टोपी घातली तर सरदारजी आहे का म्हणते तुम्ही मला कमी मध्ये म्हणते अरे बा सरदारजी नाही ते सिमेंटने केस खराब होती म्हणून आम्हाला ती टोपी घालावी लागते. अरे अगर मी समजा सोशल मीडियावर नसतो तर आज मी बडनेरेवाले जे बडनेऱ्यातले पोरं होते ते आज मला तेवढंच पूर्व मोटिवेशन राहिले असते आणि बाकी सोशल मीडियाच्या आज पुरा इंडिया सगळे लोक सोशल मीडिया ऍक्च्युली सोशल मीडियाचा सोशल तसा वापर जर केला तर तुम्ही भविष्यात नक्की पुढे जाऊ शकता. फुल सपोर्ट करते पब्लिक. जर तुम्हाला आज बडनेरा रेल्वे स्टेशन वरती 18 वर्षाचा एक पोरगा भेटला रोशन त्याच धक्क्यामध्ये काम करताना
आणि तुम्हाला त्याला जर एखादी गोष्ट सांगायची आहे किंवा एखादा सल्ला द्यायचा आहे तर तुम्ही काय सल्ला द्याल? मी त्याला एकच सल्ला देईन, पण त्या टाइमला कसं आहे आता त्याला एकच, जसं मी आता मी कोणी भेटते ना तर मी एकच सल्ला सांगतो त्याला, बाबू कोणाच्या इकडे लक्ष काही देऊ नको, मायबापाचं नाव रोशन कर आणि जे काम करतं त्याच्यात यश कर. आणि मेन म्हटलं तर फिटनेस मध्ये राह. आता मेन म्हटलं तर आपण करोनामध्ये पाहिलंय काय खूप सारे लोक वारलेले आहे, खतरनाक तेव्हापासून फिटनेस साठी आता लोक वळण आलेले आहे. बरोबर. आणि मी त्या रोशनला सांगणार एकच का तू फिटनेसच्या इकडे लक्ष दे, जरी हमाली काम करत असेल तरी फिटनेसच्या इकडे लक्ष दे आणि आपल्या आईबाबाचं नाव रोशन कर. क्या बात आहे. आणि तोच हा रोशन आहे ज्यांनी फिटनेस कडे लक्ष दिलं आणि आई बाबांचं नाव रोशन केलं आणि स्वतःचं नावही रोशनच आहे त्यांचं. आईबापांना पहिलेच नाव ठेवलं होतं रोशन. हा तो रोशन आहे जो खरंच रोशन होणार आहे. मला आज आठवण आली, पण अकोल्यात मी धक्क्यामध्ये कामाला येत जाऊ आम्ही. अकोल्याच्या धक्क्यामध्ये कुठं? ह्या धक्क्याचे माल धक्का आहे ना. हो, तिथे गठाणी वठाणीचं पण काम चालतं ना, कापसाचं. सिमेंटचं पण आलो आम्ही काम. हो का? आठवला मला आल्याबरोबर. अरे बापरे. नाही इथं आलो होतो आपण काम करत. तर रोशन दादा, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ अनफिल्टर्ड विथ आरजे अजिंक्य या शो मध्ये दिला, यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. तुमचा महत्वाचा वेळ काढून तुम्ही इथपर्यंत आलात, स्पेशली अमरावतीवरनं अकोला. येण्या जाण्याचा 1-1.5 तास गमावला दादांनी. दादांचा डाएट, दादांचा जिम, दादांचा धक्का जोडून आज धक्का खात दादा अकोल्यापर्यंत आले, यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि या शो विषयी तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला अनफिल्टर्ड विथ आरजे अजिंक्य या शो बद्दल काय वाटतं? शो चांगला आहे तुमचा. आम्ही युट्यूबवर पाहिले याचे, तर मला चांगला वाटला. मग मित्र म्हणे चला म्हणे आपण एक वेळा रिव्ह्यू दिवस म्हणे. मी दादांना एवढे दिवस झाले चेस करायचा प्रयत्न करत आहे, पण याच्यातले एक मीडिएटर आहेत रमण दादा, ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी कोण आहेत तर. आणि तो जेवढे माझ्या सोशल मीडियाचं काम आहे तोच हँडल करतो, कारण की मला टाइम नाही भेटत. मी काम करतो दिवसभर आणि मग आपलं ते दिवसभर आपलं पुरा शेड्यूलच पॅक राहते. मी खाली काय करतो, व्हिडिओ एडिट करतो, रील बनवली, सकाळी शेड्यूल लावून देतो, चालला जातो. ना त्याची स्टोरी लावत ना काहीच नाही करत. हे सगळं करते. चलो, कुणाला रिप्लाय द्यायचा आहे, काय द्यायचं आहे, हे सगळं हेच पाहिजे. बिलकुल बिलकुल. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात, तुमचा खूप खूप धन्यवाद. आता आपण रमण दादांकडे जाऊ. कम टू द शो रोशन भैया. थैंक यू सो मच. आप अमरावती से अकोला तक आए, मतलब आप तो एमपी से आए, भैया अमरावती से आए. आपने बुलाया इसलिए आए हम लोग. तर मगापासून जो बॅक टू द कॅमेरा या गोष्टी मी सांगत होतो, तो इन फ्रंट ऑफ कॅमेरा तो व्यक्ती येऊन बसलाय. यांचं नाव आहे रमण दादा. आता रमण दादा जे आहेत ते रोशन दादाचे सारथी आहेत. रोशन दादांना रोडीजच्या ऑडिशन पर्यंत नेणारा व्यक्ती तो म्हणजे रमण दादा. तर रमण दादा, मला एक सांगा की सडनली तुम्हाला का बरं असं वाटलं की रोशन दादा रोडीजच्या ऑडिशन पर्यंत जाऊ शकतात? पहली बात तो रोशन, जब मैं पहले जिम गया था तो रोशन दादा मेरे को देख के लगी कि अरे ये तो बहुत अमीर घर के होंगे, बड़ी पार्टी है, बायसे बीतते उठते. मैं बोला अरे बाप रे बाप, बड़े आदमी. बोला मैं उनसे टिप्स ले रहा था कि दादा अभी कैसा करूँ, दादा मैं प्रोटीन ज्यादा खा रहा हूँ, डाइजेस्ट नहीं हो रहा, क्या करूँ? बोलते ये खा, अच्छे इससे अच्छा होगा, ऐसा कर. ठीक है. फिर बाद में तैयारी करा था रोडीज की, अच्छी तैयारी चली, सब कुछ बढ़िया चल रहा है, एक नंबर. फिर मैं एमपी गया. एमपी में गया तो दादा ने इधर से रील डालना चालू करे. तो रील डालना चालू करे, जब जाके मुझे पता चला कि दादा हमारी काम करते हैं. जब इनका पहला वीडियो देखा, दादा मस्त ये लगा लूंगा, दादा कौन सी एक्टिंग करने चले गए. उस टाइम मेरी वहाँ पे शो चल रहा था, दादा कौन सी एक्टिंग करने चले गए. फिर इनके ब्लॉग देखना चालू करा. जय महाराष्ट्र मित्रांनो, और मराठी में तो आती नहीं थी, उतनी नहीं आती, पर जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी चाललो रे, एक बार देखा उनके ब्लॉग, समझ में आया कि दादा ये काम करते करके. तब दादा का मतलब उस टाइम था फिटनेस लेवल पे हर कोई बनाता था बॉडी आजकल. पर दैट टाइम दादा को जब मैंने देखा वो काम करते हुए, तो दादा की इज्जत यहाँ से फिर वो इधर चली गई. तो फिर आपको कैसे लगा कि दादा को अपन रोडीज लेके जा सकते हैं? दादा को रोडीज ऐसा लगा कि दादा की जो पर्सनैलिटी थी, दादा खुद रोडीज है. दादा जो दादा खुद रोडीज है. दादा की जिंदगी रोडीज है. दादा जो काम कर रहे, सुबह उठना, सुबह उठ के जाना, वहां पे काम करना, उसके बाद घर आना, बच्चों को संभालना, बच्चों को नहलाना, स्कूल छोड़ना, उसके बाद में वापस वहां पे काम पे जाना, और फिर उसके बाद में काम से टाइम मिला तो घर आना, अपनी डाइट खुद प्रिपेयर करना, भाभी नहीं रही तो उसके बाद में जिम जाना, और जिम में जाके रात को जाके व्लॉग एडिट करना और फिर सोना. दादा बहुत बड़ी बात है. रोडीज भी नहीं कर पाता है काम, रोडीज भी नहीं कर पाता. तो दादा रोडीज से बड़े शो के लिए बने वाले हैं, रोडीज तो छोटा शो हो गया उनके लिए. तो दादा क्या लगता है आपको, महाराष्ट्र मतलब मराठी बिग बॉस में जा सकते दादा? तो दादा जा भी नहीं सकते तो अपन ये रील एडिट करके वो उनको टैग करेंगे, लो इनको दादा के उठाने के लिए बहुत रील काटेंगे हम लोग, वही कोशिश करेंगे. दादा पर वो तो उनके हाथ में, और सबसे पहली बात तो भोलेनाथ हाथ में, वो उनका हो रहा तो बिल्कुल दादा तो उससे बड़े शो में जा सकते हैं. उनके बिना कुछ भी नहीं होता, तो जा सकते हैं दादा. जा सकते हैं दादा. चांसेस है.
मुझे एक बात बताओ कि सडनली क्या होता है ना कि मेंटोर जो होता है वो जिंदगी में बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है, मेंटोर। तो एज एन मेंटोर आप दादा के लाइफ में ज्यादा इंपॉर्टेंट हो या दादा आपके लाइफ में ज्यादा इंपॉर्टेंट है? नहीं, दादा, देखो क्या होता है, दादा को सोशल मीडिया का कुछ नॉलेज नहीं है। जो बातें जिन्हें बताता हूँ, दादा को फॉलो करते लोग, बोलते तुम फॉलो बैक नहीं कर रहे मेरे को। दादा बोले मेरे को आते नहीं फॉलो बैक करते। और दादा को फॉलो बैक का मतलब भी नहीं पता क्या होता। तो दादा को फॉलो बैक करते हुए हाउ करता बोले मैं, और दादा को पता नहीं फॉलो बैक क्या होता। दादा बस से फॉलो करते, दादा को पता है, अभी तो पता चल गया है। दादा को पहले पता था कि बस उसमें डालना है और अपना हेयरस्टाइल लगा देना। वो 4-5 सेव रखे हैं। और पहले दादा तो रील भी इंस्टाग्राम से बना करके उसमें वॉइस ओवर कर देंगे, उसमें छोड़ देंगे कुछ भी लिख के। दादा पहले उनको पता नहीं था कि फॉलो बैक ऐसा कुछ होता है। फिर दादा को धीरे धीरे बताया कि दादा ऐसा ऐसा कर सकते हैं अपन, ऐसा ऐसा करेंगे तो ऐसा ऐसा हो सकता। तो फिर और ऐसा होता है कि मतलब हम जो सोचता हूँ मैं, तो वो 90% 99% वर्क भी करता है वो चीज पे। हम जैसे रोडीज का ताकि जाता है, देखो आप यहाँ मोटिवेट कर रहे हो, पर आपकी स्टोरी जो है अगर वो रोडीज पे गई और इनकेस आपका रोडीज में हो गया, क्योंकि मुझे लगता था कि दादा की जो स्टोरी और दादा की जो पर्सनैलिटी रोडीज का होना चाहिए था, पर दादा वहां पे क्यों कट गया? क्योंकि वो उनको हिंदी साइडर लोग चाहिए मेनली, और दादा जो है मराठी आप बोलोगे फाड़ देंगे आगे वाले की, पर वो चीज हिंदी में वो बोल नहीं पाते। तो अभी आप रोडीज के लिए या फिर कोई भी शो के लिए कैसी तैयारी करा रहे हैं? मतलब आप कैसी तैयारी करा रहे हैं दादा की? देखो दादा लैंग्वेज पे वर्क हो रहा है दादा हाँ, की। दादा के लैंग्वेज पे वर्क हो रहा है। दादा की पर्सनैलिटी बहुत बढ़िया है, हाँ। पर दादा की पर्सनैलिटी को और इम्प्रूव करने का मतलब कोशिश हाँ। कर रहे हैं, वो खुद ही कर रहे हैं। हाँ। मैं बताता हूँ दादा अपने को ये इम्प्रूव करेंगे तो अपने लिए अच्छा रहेगा। दादा वो खुद ही करते हैं। अच्छा। मतलब बस मैं बताता हूँ कि ऐसा ऐसा कर सकते हैं क्या, और वो चीज वो करते हैं, और वो चीज के हमको रिजल्ट भी अच्छे मिलते हैं। तो अभी जो हमने गाना भी निकाला था, हाँ। तो गाना भी हमारे ऐसा था कि दादा इन्फ्लुएंसर आजकल है, ऑब्वियसली बहुत इन्फ्लुएंसर है, अपने महाराष्ट्र के विदर्भ के बहुत इन्फ्लुएंसर बराबर है। पर ऐसा कोई इन्फ्लुएंसर नहीं है जिसकी लाइफ स्टोरी के ऊपर गाना बना हो। जिसकी life- इन्फ्लुएंसर तो ऐसे है कि पत्थर उठाए कि इन्फ्लुएंसर है आज। बस मैं भी इन्फ्लुएंसर बनने का ट्राई कर रहा हूँ। नहीं मैं आपको नहीं बोल रहा। कोई बात नहीं। दादा हिंदी में बनाते हैं, मैं मराठी में बना रहा हूँ अभी। अच्छा, दोनों लैंग्वेज अडॉप्शन चल रहा है कि भैया आप हिंदी ले लो, मुझे मराठी दे दो। हाँ जी, दादा जो है मेरे को मराठी सिखाते हैं, और मैं उनको थोड़ा थोड़ा हिंदी बताने का ट्राई करता हूँ। ओके, तो ऐसे करके तो फिर अभी दोनों मिला के मेरे को भी हायर कर लो। नहीं, आप अमरावती में ब्रांच खोल रहे हो ना इसकी, बस आप वहां आ जाओ, फिर तो कोई दिक्कत नहीं। बिलकुल। आपल्यासोबत होते रमण दादा. रमण दादा दादांचे खूप चांगले मित्र आहेत आणि रमण दादा दादांचे खूप चांगले सारथी आहेत, जे त्यांच्या रथाला रोडीज पर्यंत घेऊन गेले, जे त्यांना इंडियाच्या टॉपमोस्ट शो पर्यंत घेऊन जाण्याची तयारी करत आहेत. तर त्यांचं सुद्धा आपण छोटीशी मुलाखत घेतली आहे. आता त्यांना विचारूया की तुम्हाला अनफिल्टर्ड विथ आरजे अजिंक्य मध्ये येऊन कसं वाटलं? मेरे को तो बहुत चांगला वाटला. भले मराठी येत नाही, पर मैं मराठी मध्ये सांगतो, एकदम खूप छान वाटला और अच्छा लगा आपने मुझे इन्वाइट किया यहाँ पे, और बहुत अच्छा लगा आपसे. आतापर्यंत जर तुम्ही आरआरसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईव्ह जे न्यूज आहेत त्या आरआरसी नेटवर्कवरती तुम्ही बघू शकता.